नमस्कार मित्रांनो, मी अमोल फॅशन क्राफ्ट चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 36 साईज शर्टची मीडियम फिटिंग पेपर कटिंग बघणार आहोत. त्याचे मापे अशा पद्धतीने आहेत. उंची 26, छाती 36, शोल्डर 17, पोट 34, बाही 23, गळा 15, कफ आहे 9 आणि कफाची रुंदी आहे 2 इंच. सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तर अशा पद्धतीने आपल्याला कपडा फोल्ड करायचा आहे. याच्यामध्ये दोन्ही फ्रंट निघणार आहेत शर्टचे. सर्वप्रथम इथे आपल्याला एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे, जेणेकरून कपडा किंवा पेपर आपल्याला सरळ रेषेमध्ये आणता येईल. या लाईन पासून खालच्या दिशेने आपल्याला असा टेप ठेवायचा आहे. सगळ्यात आधी आपल्याला 2.25 इंच शोल्डर उतार लावायचा आहे. त्यानंतर खड्ड्याचं माप लावायचे, आर्महोलचं माप लावायचे. छातीचा चौथा हिस्सा मायनस अर्धा इंच 8.5. पोटाची उंची लावायची 15.5. शर्टची उंची लावायची आहे 26 प्लस 1.5 इंच मार्जिनसाठी. हे सेम मार्क आपल्याला पुढच्या दिशेने मार्क करून घ्यायचे. 2.25, 8.5, 15.5 आणि उंची 27.5. याला आता आपण मार्क करून घेऊया. सगळे डॉट्स आपण जोडून घेऊया. त्यानंतर 2.5 किंवा 2 इंच बटन पट्टी आणि काचपट्टीसाठी असे मार्जिन सोडायचे. त्यानंतर गळ्याचं मार्क करूया. गळा आहे 15चा 5वा हिस्सा करायचा आहे 3 इंच आणि 2 सूत किंवा पाव इंच मायनस करून मार्क करायचे. मी 2.25 इंचावर मार्क करतोय. त्यानंतर शोल्डरचं मार्क करूया. शोल्डर आहे 17चं हाफ करायचं आहे आपल्याला. ते होतं 8.5 आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करून 9 इंचावर या रेषेपासून पुढच्या दिशेने मार्क करायचा आहे. पुन्हा एकदा शोल्डरचं मार्क मोजायचं आहे. 17चं हाफ होतं 8.5. हे 8.5 इंच आपल्याला या रेषेपासून या पुढच्या दिशेने मार्क करायचं आहे. छाती आहे आपली 36चं हाफ होतं 18. 18चं हाफ होतं 9, म्हणजे छातीचा चौथा हिस्सा 9. हा या रेषेपासून पुढच्या दिशेने मार्क करायचा आहे. इथे हे 2 मार्क झालेले आहेत आपले. पट्टीच्या साह्याने पहिला मार्क 8.5 इंच जोडून घ्यायचा आहे. आता छातीचा चौथा हिस्सा 9 इंच तो आपण इथं मार्क केलेला आहे. या मार्कपासून पुढच्या दिशेने मीडियम फिटिंगसाठी 2 इंच ॲड करायचे. जर आपला शर्ट टाईट फिटिंग असेल तर 2.25 इंच ॲड करायचे आणि जर लूज फिटिंग असेल तर 2.25 इंच ॲड करायचे. आपला हा मीडियम फिटिंग शर्ट आहे म्हणून 9 इंचाच्या मार्कपासून 2 इंचावर मी मार्क करतो इथे. आता पोटाची फिटिंग टाकूया. पोट आहे 34 हाफ 17चा हाफ होतो 8.5, म्हणजे 34चा चौथा हिस्सा 8.5 आपल्याला इथे असा मार्क करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये जे 2 इंच इथे ॲड केलं होतं तेवढंच इथं पण 2 इंच ॲड करायचं आहे मीडियम फिटिंगसाठी. हिप आहे 36 हाफ 18, 18चा हाफ 9.
9 इंच आपल्याला इथे मार्क करायचं आहे आणि त्याच्यामध्ये पण मीडियम फिटिंगसाठी जे 2 इंच ॲड केलं होतं तेवढंच ॲड करायचं आहे. आता हे सगळी मार्किंग आपण जॉईंट करून घेऊया. ॲपल कटसाठी वरच्या दिशेने 2 इंचावर मार्क करायचं आहे. इथून इथपर्यंत मेजरमेंट करायचं आहे. त्याचा हाफ करायचा आहे. इथे एक मार्क करायचा आहे आणि इथून अशा पद्धतीने शेप द्यायचा आहे. आर्म होलचा शेप देऊया इथे. तुमच्याकडे जर फ्रेंच कर्व नसेल तर तुम्ही हाताने पण देऊ शकता किंवा कट करताना पण देऊ शकता. इथं आपल्याला अर्धा इंच किंवा पाव इंचावर मार्क करायचं आहे. मी अर्धा इंचावर मार्क करतोय. हा मार्क खूप महत्त्वाचा आहे. हे जे 2 मार्क केलेले आहेत ते आपल्याला बॅक फ्रंट कट करण्यासाठी कामाला येणार आहेत. तर ते कसे कामाला येतील ते आपण बघूया बॅक फ्रंट कट करताना. तर चला आता आपण याला कट करून घेऊया. टॉप फ्रंट दोन्ही कट झालेले आहेत आपले. बॅक फ्रंट कट करण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला कपडा किंवा पेपर फोल्ड करायचा असतो. हे बघा, या फोल्डची बंद बाजू माझ्या दिशेने आहे आणि खुली बाजू पुढच्या दिशेने आहे. बॅक फ्रंट कट करण्यासाठी आपल्याला टॉप फ्रंटचा रेफरन्स घ्यावा लागतो. टॉप फ्रंट आहे आपला 11 इंच. तर या 11 मधून अर्धा इंच मायनस करून 10.5चा आपल्याला बॅक फ्रंट कट करायचा आहे. त्याच्यासाठी मी इथं 10.5 इंचावर मार्क करतो. त्यानंतर डाव्या हाताला वरच्या दिशेने असे 2 मार्क करायचे अर्धा इंच सोडून. इथं आपण शोल्डरचा मार्क लावणार आहोत. शोल्डर आहे 17चा हाफ करायचं 8.5 आणि अर्धा इंच ॲड करून 9 इंचावर इथे मार्क लावायचा. कट केलेला टॉप फ्रंट आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे. या लाईनला मॅच करायचा आहे आणि अशा पद्धतीने हे 2 मार्क जोडून घ्यायचे. इथं ही लाईन जोडून घ्यायची. इथं बघा, खालचा फ्रंट आणि वरच्या फ्रंटमध्ये अर्धा इंचाचा फरक आहे. खालच्या फ्रंटवर आपल्याला अर्धा इंचाचा मार्क करायचा आहे आर्म होलच्या रेषेपासून. तो मार्क पट्टीच्या सहाय्याने असा जोडून घ्यायचा आहे. याला आता आपण कट करून घेऊया. खालचा फ्रंट आपल्याला अर्धा इंच मायनस करून कट करायचा आहे. आता आपण बाही कट करूया. हे बघा, बाहीसाठी पण असा कपडा फोल्ड करायचा आहे. बंद बाजू आपल्या दिशेने आणि फोल्डची
खुली बाजू पुढच्या दिशेने, आणि हा जो फोल्ड आहे तो छातीचा चौथा हिस्सा 9 इंच असायला पाहिजे. हे बघा, हा 9 इंच आहे, किंवा 1 इंच एक्स्ट्रा असला तरी चालतो, पण 9 इंच तर असलाच पाहिजे छातीचा चौथा हिस्सा एवढा. इथं आता मी एक लाईन खिचून घेतो सरळ. या लाईन पासून डाव्या हाताला असा टेप खाली सरकवायचा आहे, आणि टोटल उंची 23 होती, त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करून 24 इंचावर मार्क करायचा आहे. बाहीची उंची 23 होती, त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करून 24 इंचावर मार्क केला. हे दोन्ही मार्क जोडून घ्यायचे. आता उजव्या हाताला वरच्या दिशेने इथून खाली एक मार्क करायचा आहे. कॅप हाईट लावायची 4 इंच, 36 छातीसाठी 4 इंच कॅप हाईट. हे दोन्ही डॉट जोडून घ्यायचे. इथे कफची रुंदी लावायची. कफची रुंदी होती 2 इंच, अशा वरच्या दिशेने मार्क करायचा. हे दोन्ही मार्क जोडून घ्यायचे. आता इथे आपल्याला कफची लांबी लावायची. कफ होता 9 इंच, त्याचा हाफ करायचा 4.5, आणि या मार्कवर 4.5 प्लस 1 इंच ऍड करायचा, 5.5 इंचवर मार्क करायचा, आणि खालच्या दिशेने एक पाव इंच मार्क करून क्रॉस लाईन आपल्याला ओढून घ्यायची. आता टॉप फ्रंट कट करताना आपण आर्महोल किती ठेवलं होतं? 8.5 इंच ठेवलं होतं. आता हा रेफरन्स घेऊन आपल्याला बाहीच्या आर्महोल काढायचा आहे. इथं पण मी कॅप हाईटच्या मार्किंगवर 8.5 इंचावर मार्क करतोय. हे दोन्ही जोडून घ्यायचे. इथं 1.5 इंच एक मार्क लावायचा आपल्याला. अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे. सिंगल बाही करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला इथं शेप द्यायचा आहे. त्या 1.5 इंचापासून खालच्या दिशेने असेल आपल्याला असा आर्महोलचा शेप द्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा पहिल्यासारखी बाही फोल्ड करायची, आणि हा जो कट केलेला जो शेप आहे, हा इथून अर्धा इंचाचा फरक असेल अशा पद्धतीने मार्किंग करायचे, आणि खालचा जो बाहीचा कपडा किंवा पेपर आहे तो आपल्याला याच शेपमध्ये अर्धा इंचाचा फरक ठेवून कट करायचा आहे. अशा पद्धतीने पुन्हा आपल्याला सिंगल बाही फोल्ड करायची आहे. हे बघा, हा जो जास्त कर्व आहे ती बाहीची पुढची बाजू आहे, आणि हा जो कमी कर्व आहे ती बॅक साईड आहे. तर आता आपल्याला बॅक साईडला बटन पट्टी लावायची, किंवा फ्लँकेट्स जे म्हणतात त्याचा मार्क करायचा आहे. इथून अर्धा इंच सोडायचं आहे, आणि या अर्धा इंचापासून पुढच्या दिशेने मार्क करायचा आहे, त्याचा हाफ करायचा आहे. अशी एक सरळ रेष मारून घेऊन इथं 5.5 इंचावर मी मार्क करून कट करतो.
कपडा किंवा पेपर अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे. शोल्डरचं माप होतं 17. 17चा हाफ होतो 8.5. त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करून मार्क करायचं आहे. 9 इंचावर इथं मार्क करतोय. फोल्ड केलेला कपडा 9 इंचापेक्षा थोडा जास्त पाहिजे. त्यानंतर शोल्डरची हाईट लावायची आपल्याला 5.5. नऊ इंच रुंदी आणि उंचीला 5.5 इंच असा आपल्याला एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला शोल्डरची हाईट 3.5 इंच लावायची आहे. इथं गळ्याचं माप लावायचं आहे. गळा आपला 15 होता, त्याचा 5वा हिस्सा करायचा आहे आणि इथं 3 इंचावर मार्क करायचं आहे. इथं जेवढा 5वा हिस्सा होतो तेवढंच लावायचं आहे. इथं मायनस करायचं नाही आहे, जसं आपण फ्रंटला केलं होतं. इथं 1.5 इंचावर एक मार्क करायचा आहे. इथं एक 1/2 इंच एक्स्ट्रा मार्क करायचा आहे. ही शोल्डर आपली कट झालेली आहे. या शोल्डरचा रेफरन्स घेऊन आपण अशी सेम टू सेम दुसरी शोल्डर कट करायची आहे. शर्टला 2 शोल्डर असतात, ह्याच्यावर अशी मार्किंग करून दुसरी शोल्डर आपण कट करू शकतो. अशा पद्धतीने आपला शोल्डर, बॅक फ्रंट, टॉप फ्रंट आणि स्लीव दोन्ही कट करून घेतलेला आहे. जर तुम्हाला ही शर्टची कटिंग आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कुणाला गरज असेल तर त्यांच्यासाठी हे शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया नवीन शर्टच्या साईजची पेपर कटिंगसाठी. आजच्या पुरतं एवढंच. धन्यवाद.